वसुदेवताभ्यो श्री सकल देवताभ्यो श्री ग्राम देवताभ्यो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती महाभागे विद्ये कमललोचनी विश्वरूपे विशालाक्षी अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन उपवास। प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। सिया राम जय जय राम सिया राम सिया राम गुरु को शिष्य नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ गिर बिहारी। मंगल भवन अमंगल हारी प्रभु जन्म मोहि दीजियो वृंदावन को वास। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। श्री गजानन
प्रथम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवना मंगलहारी, द्रवहु सुदशरथ जीर बिहार। आइए हनुमंत विराजिए, कथा करूं मति अनुसार। प्रेम सहित दादी धरी, पधारी पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान, बोलो रे भाई सब संतन। जय जय श्री गजानन, जय जय श्री गजानन, जय जय श्री गजानन। श्री गजानन भगवान की जय, दिव्येश्वर भगवान की जय, भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की अपने अपने माता पिता की जय, आज के आनंद की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक, आनंद कंद सच्चिदानंद घन, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा, अखिल गुण निधान विश्वाचा जनिता श्री गजानन भगवान, भक्तवंचित कल्पतरू तडिद्युत विनंदित पीतांबरधारी भगवान गोपाल कृष्ण परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राजरसिकत्व प्राप्त संत, तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, आदी करून सर्व सकल संत महंत भगवंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत। हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, शौर्याने, वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी, याच महाराष्ट्र भूमीत वसलेल्या येवला नगरीत असलेल्या आपल्या गुरुड गल्ली स्थित असणाऱ्या भगवान रिद्धी सिद्धी गणेश मंदिर आणि या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार, पुनर्प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि त्या निमित्तानं सर्व असणारे आयोजक, नियोजक, स्वकुळ साळी समाज बांधव, सर्व गणेश भक्त, परिसरातील सर्व असणारे सद्भाविक सर्वांनी एकत्र येऊन भगवान गजाननांची असणारी ही कथा श्रवण करण्याच्या अनुषंगानं या असणाऱ्या 7 दिवसीय गणेश पुराण कथेचं असणारं आयोजन, आपल्या सगळ्यांची असणारी श्रद्धा, विश्वास, भाव भगवंताच्या चरणारविंदी वाढावा, वृद्धिंगत व्हावा, समाजानं एकत्र येऊन पारमार्थिक कार्याच्या निमित्तानं पारमार्थिक विचारांची देवाणघेवाण होऊन आणि या पारमार्थिक विचारांद्वारे स्वतःबरोबर, समाजाबरोबर आपल्या सगळ्यांचंच कल्याण कसं होईल, अगदी या अनुषंगानं या ठिकाणी समापन्न होत असणारा हा गणेश महापुराण कथा यज्ञ आजच्या असणाऱ्या कथासत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे आजही आपण भगवान श्री गणेशांचं मोठ्या प्रेमाने भजन करणार आहोत।
जसं वरती भजन चालू होईल तसं आपणही सर्वांनी आपल्या हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं त्या गणेशाचं त्या ठिकाणी भजन करायचं. श्री गजानना गणराया लंबोधरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना लंबोदरा, श्री गजानना जय गजानना, श्री गजानना श्री गजानना जय गजानना, श्री गजानना श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, गजानन मोरया, मंगल मूर्ति मोरया, श्री गजानन मोरया, मंगल मूर्ति मोरया हो, श्री गजानन मोरया, मंगल मूर्ति मोरया हो, श्री गजानन मोरया, मंगल मूर्ति मोरया, श्री गजानन मोरया, मंगल मूर्ति मोरया, श्री गजानन मोरया, गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, ताली ताली सर्वांची जय हो, लंबोदरा आया है, बाप्पा ने बुलाया है, चलो बुलावा सर्वांची जय हो, बाप्पा ने बुलाया सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी सर्वांचे हात वरती, आया है, बाप्पा ने बुलाया है, गणपति बाप्पा चलो बुलावा आया है, बाप्पा ने बुलाया है, चलो बुलावा आया है, बाप्पा ने बुलाया है, गजानना गजानना गजानन गजानन गजानना गजानना गजानन 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 गजानन
मेरी विनती यही है गजानना कृपावर साए रखना गणराया कृपावर साए रखना गणराया कृपावर साए रखना मेरी विनती यही है हरि गजानना जय गजानना श्री गजानना जय गजानना श्री गजानना हरि गजानना गजानना गजानन 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 महाराज श्री गणेश महापुराण भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने आपल्या या पुण्यपावन येवला नगरीमध्ये चालू असणारा हा गणेश कथा नाम यज्ञ सोहळा भगवान गणेशांच्या असणाऱ्या चरणावरती आपली असणारी श्रद्धा वाढावी, भगवान गणेशांची भक्ती आपल्याकडून घडावी, त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांचा असणारा हा सुंदर असा प्रयत्न की ज्या रिद्धी सिद्धी गणेशाची आपण पूजा करतो, रोज इथून जाता येता आपण दर्शन घेतो, त्या गणेशाचं असणारं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळावं। जीवनामध्ये कुठलीही गोष्ट असो, वस्तू असो, व्यक्ती असो, देवता असो किंवा इतर काही असो, त्या गोष्टीच्या अनुषंगाने त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल किंवा देवतेबद्दल आपल्याला जर परिपूर्ण ज्ञान असेल तर आपली असणारी श्रद्धा परिपूर्णतेने त्या देवाच्या चरणावरती बसेल।
बहुतांशी आपली श्रद्धा कोणत्या देवावरती आहे हेच अजून काहींचं फायनल नाही. बसलेल्यापैकी अनेक जण असे असतील, 2 मिनिटाकरता सगळ्यांच्या डोक्यात थोडंसं विचार करून बघा, आपण कोणत्या देवाला मानतो, सगळ्यात जास्त श्रद्धा आपली कोणावर आहे. जे नियमित परमार्थिक आहे त्यांचं अधिष्ठान ठरलेलं असतं. पण कधी मधी फक्त सणावारालाच नवीन कपडे घालणारे जसे असतात, तसे काही काही फक्त जसं निवडणुकीचं वारं असल्याच्या नंतर तेच वारं असतं सगळीकडे, तेच भोंगे वाजतात सगळीकडे. तसं श्रावण महिना असेल, अधिक मास असेल, फक्त त्याच वेळेस सगळीकडे दिसणारे किंवा देवाची भक्ती करणारे दिसतील. पण प्रत्येकानं आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये आपलं एक अधिष्ठान ठरवलं पाहिजे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या दृष्टीनं कुलदैवत आणि कुलदेवी ही रचना भगवान परमात्म्यानं केलेलीच आहे. ती रचना करून आपल्याला एक विशिष्ट बंधनामध्ये बांधून ठेवलेला आहे. तुमची श्रद्धा कुठल्याही देवतेवरती असू द्या, पण तुमचा कुळ आणि कुळाचार या अनुषंगानं तुम्हाला त्या देवतेची असणारी मानमान्यता त्या ठिकाणी करावीच लागते. आणि बहुतांशी सगळ्यांचे असणारे जे कुलदैवत जे आहेत, भगवान महादेवाच्याच अनुषंगानं त्यांचा अंश आणि अंशांश अवतार या अनुषंगानं कुलदैवत असतं. आणि आदिमाया जगज्जननी तिच्या अंश रूपानं जे अवतार इतर ज्या देव्या आहेत किंवा सती मातेच्या शरीरापासून जे 51 शक्तिपीठ तयार झाले, त्यांच्या अनुषंगानं त्या देवीचे असणारे आपले अधिष्ठान कुलदेवी आपली. म्हणून हे अधिष्ठान महत्वाचं आहे. मग ज्या गणपती बाप्पाचं आपण या ठिकाणी दर्शन घेतो, ज्या रिद्धी सिद्धी गणेशाचं आपण रोज दर्शन घेतो, येता जाता आपल्याला मंदिर दिसतं, आतमध्ये आपण हात जोडतो, वागतो, त्यांचं चरित्र माहीत असणं गरजेचं आहे, महात्म्य माहीत असणं गरजेचं आहे. त्यांची भक्ती केल्याच्या नंतर काय प्राप्ती होते या अनुषंगानं आपण अनेक कथांचं श्रवण केलं. आपल्या चालू जीवनामध्ये ज्या काही घडामोडी आहेत, या असणाऱ्या घडामोडी होत असताना दुष्परिणाम असेल किंवा काही चांगला परिणाम असेल, त्याचं कारण काय सांगितलं जातं. आपण कालपर्यंत जेवढ्या कथा श्रवण केल्या, त्या प्रत्येक कथेमध्ये तुर्तास आपल्याला प्राप्त जीवनामध्ये प्राप्त असणारे भोग कोणत्या योगाने प्राप्त होतात, मागील जन्मातील कर्मानुसार. बँकेत आपण साठवून ठेवलेलं धन, संचयित केलेलं धन म्हणजे आपलं असणारं संचित कर्म. आपण आपल्या जीवनामध्ये विशिष्ट कर्म करून, धंदा पाणी करून जे धन कमवतो ते आपलं क्रियमान कर्म, म्हणजे जे आपण कर्म करत आहोत हे क्रियमान कर्म. आणि आपल्याला भोगायला येणारं प्रारब्ध आपण साठवून ठेवलेलं संचित. आपलं पाठीमागं साचलेलं असणारं संचित आणि चालू असणारं क्रियमान याच्यावरती आपलं असणारं प्रारब्ध आणि प्रारब्धाचे भोग अवलंबून असतात. संचिताचं भरपूर कमवलेलं जर असेल चांगलं, बसून खाता येईल. काही कर्म काही कष्ट नाही केले तरी त्या संचिताच्या बळावरती आपण बसून खाऊ शकतो. काहींचं मागचंही संचित चांगलं असतं, सध्याही चांगली कमाई असते, आरामात जीवन असतं. काहींचं मागचं संचित एकदम भयानक असतं आणि चालू जीवनामध्ये क्रियमान थोडंफार असतं. म्हणजे थोडंफार जे क्रियमान आहे, चालू प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला प्राप्त होणारे भोग त्या असणाऱ्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे आपलं असणारं प्रारब्ध बलवत्तर होण्याकरता किंवा प्रारब्ध योगानं आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडामोडी येण्याकरता आपलं संचितही चांगलं असणं गरजेचं आहे आणि आपलं क्रियमानही चांगलं असणं गरजेचं आहे. त्या दोन्ही असणाऱ्या गोष्टींच्या अनुषंगानं आपलं प्रारब्ध कर्म त्या ठिकाणी आपल्याला भोगायला येत असतं. आणि या सगळ्या कर्माचा जर नाश करायचा असेल, त्याच्याकरता भगवंताचं नाव आहे, भगवंताची असणारी कथा आहे.
म्हणून त्या भगवंताच्या कथेला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. नाही हे जमलं, कमीत कमी रोज जाताना मनातून श्रद्धायुक्त अंतःकरणानं हात जोडून त्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. कुठल्याही देवतेची सेवा करत असताना तुमच्या मनातला जो भाव आहे ना, त्या भावावरती तुमची असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेली भक्ती, त्याच्यावरती पुढचं असणारं आउटपुट अवलंबून असतं. भगवंताचं ब्रीद आहे. तुम्ही फक्त काय करा, या हो इकडं या एकदा. इथं आल्याच्या नंतर भक्तिभावानं सगळं कार्य आपल्याकडून झालं पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगू, परमार्थिक कार्य किंवा हा असणारा मोठा कार्यक्रम जर करायचं म्हटलं तर सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून सगळ्यांनाच या पुण्याचा वाटा त्या ठिकाणी उचलायचा आहे. मग अन्नदानाच्या माध्यमातून असेल, आर्थिक दानाच्या माध्यमातून असेल, ते नाही काहींना शक्य झालं, इथे येऊन सेवा करू शकता. चटाया टाकणं असेल, तिथली स्वच्छता करणं असेल, कार्यक्रम झाल्याच्या नंतर चटाया उचलणं असेल. काही म्हणतील महाराज आम्ही कसं काय चटाया उचलायच्या. इथं वरती बसून कथा सांगणारे जे पुण्य आहे ना, तेच पुण्य तुम्ही बसलेल्या चटाया उचलणारा जो सेवक भाविक आहे ना, त्याला सुद्धा तेच पुण्य आहे. कदाचित काहींना खोटं वाटेल, ज्या वेळेस श्रीमद भागवत कथेचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये भगवान परमात्म्यानं बाल्य अवस्थेत जिथं लीला केल्या वृंदावन धाम, त्या वृंदावन धामामध्ये आम्ही कथेला अभ्यासासाठी असताना, भागवत शिकण्यासाठी गेलेलो असताना, फोगला आश्रम म्हणून एक आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये राधाकृष्णजी महाराज जोधपूरवाले, विठ्ठल माझा माझा जे भजन ज्यांचं प्रसिद्ध आहे, त्या महाराजांची कथा चालू होती. कलकत्त्याचे 800 लोक तिकडनं त्या कार्यक्रमासाठी आलेले. आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे जे होते ना, अब्जावधी आणि लखपती कोट्याधीश माणसं होते. फक्त आपल्या लोकांकडून सेवा घडावी, परमार्थ घडावा, कथा त्यांना श्रवण घडावी आणि भगवंताच्या धामात श्रवण घडावी, हाच फक्त त्यांचा हेतू होता. स्वतःला वैयक्तिक काही कमी नव्हतं. परंतु ज्या वेळेस महाराजांनी कथेमध्ये सेवेचं महत्त्व सांगितलं, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आम्ही त्या कथा श्रवणाला जात असताना आमच्या वह्या असायच्या सोबत, नोटबुक, वेगवेगळ्या पुराणांचे दिलेले आढावे पाठपुरावे आम्ही क्लिक करून घ्यायचो. आम्ही ज्या वेळेस गेलो, चप्पल वगैरे काय असेल ते साईडला काढलं आणि मध्ये गेलो. त्यावेळेस आमच्या दृष्टीस पडलं, आतमध्ये त्यांचे असणारे ते 700 भाविक आणि तिथले असणारे भागवत श्रवण करते 100-200, अशा सगळ्या लोकांच्या चपला, बूट इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेले होते. ज्यांनी नियोजन केलं का, जे कोट्याधीश लोक होते का, ज्यांनी महाराजांकडून सेवेचं महत्त्व जाणलं होतं, ऐकलं होतं, आपल्या गळ्यामध्ये जे उपरणे होते, उपरणे देवाचं नाव नसलेले पांढरे उपरणे, ते उपरणे घेऊन प्रत्येकाची चप्पल बूट उचलायची, त्यानं साफ करायची आणि व्यवस्थित लाईनवर मांडून ठेवायची. काही गरज आहे कोट्याधीश लोकांना हे करायची? अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. कथा श्रवण करत्याची जरी तुमच्याकडून सेवा घडली ना, तेच पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. इथं येणं काहींना शक्य नसेल, विशेषतः आपल्या जीवनामध्ये असणारी धावपळ असेल, बिझी शेड्यूल असेल, कामधंदा असेल, त्याच्यामुळे इथं येणं शक्य नसेल इथं येणं शक्य, हे जे कथा श्रवण करतात यांच्याकरता अन्नदानाची व्यवस्था करा. त्यांना तर अगणित पुण्य प्राप्त होतं. कारण सांगू, इतर ठिकाणी तुम्ही जे अन्नदान करता त्या माध्यमातून जेवढं अन्नदान तुम्ही केलं तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. पण परमार्थिक कार्यामध्ये दिलं गेलेलं जे अन्नदान आहे, येथे एक शीत दिधले अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धरण. विचार करा, एका शीताच्या अन्नदानानं कोटी कुळाचा उद्धार होतो. आपल्याकडून जर भगवत कथा श्रवण करणारे, गजानन कथा श्रवण करणारे यांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जर प्रसाद जात असेल तर आपल्याला किती अगणित पुण्य प्राप्त होईल.
म्हणून हा सगळा असणारा खटाटोप फक्त पुण्यप्राप्तीच्या करताच आहे. पण ते पुण्य सुद्धा सगळ्यांनी घेतलं पाहिजे, एक दोघांनी घेऊन चालत नाही. म्हणून गेल्या 15 तारखेपासून आपला चालू असणारा कार्यक्रम, आणि या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण जे रोज अन्नदान महाप्रसाद या ठिकाणी सेवन करतो, या अन्नदानाचे असणारे अन्नदाते श्री दत्तात्रय त्र्यंबक मुंगीकर आणि श्री प्रफुल्ल श्रीधर भागवत यांचेतर्फे अजूनही काही इच्छुक जर भाविक कोणी असतील त्यांनी कमिटीला भेटा. इतर ठिकाणी तुम्ही जे दान धर्म करता त्या दान धर्माच्या माध्यमातून केलेला दान धर्म योग्य ठिकाणीच खर्च होईल का न होईल हे आपल्याला माहित नाही, पण इथं आपल्या डोळ्यात देखत आपण केलेला दान धर्म प्रत्येक भाविकाच्या मुखामध्ये जाणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगू, आपण जो दान धर्म करतो ना, दिलेलं दान, ज्याला दान दिलं जातं त्यानं जर त्या दिलेल्या दानाचा चुकीच्या ठिकाणी जर उपयोग केला तर त्या चुकीच्या ठिकाणी त्यानं त्याचा वापर केला म्हणून त्याला जो दोष लागतो ना, त्याचा 16वा हिस्सा त्याला स्वतःला भोगावा लागतो. महाभारतातला प्रसंग, धर्मराज युधिष्ठिर यांनी कोळी लोकांना मासे पकडण्याचे जाळे दान म्हणून दिले. ते जाळे दान म्हणून दिले, पण ते मासे पकडण्याचे जाळे भेटल्याच्या नंतर त्यांनी काय केलं असेल, मासे पकडले. परिणाम स्वरूप अनेक मासे मारले गेले. कशामुळं? यांनी दिलेल्या दान धर्मातून ते कर्म घडलं. परिणाम स्वरूप त्या पातकाचा 16वा भाग धर्मराजाला भोगावा लागला. आपण एखाद्याला पटकन समजा स्टँडवर वरती वगैरे आपल्याला भेटतात बघा, काही काही, माझी पर्स हरवली, माझं पाकिट हरवलं, मला इकडं जायचंय, 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. मग तेवढे 50-100 घ्यायचे आणि लगेच आड्यावर जायचं, एखादी चपटी हाणायची, पुन्हा इकडं तिकडं हिंडायचं. आपण सद्भावनेनं जरी दिलेले पैसे असतील ना, त्यानं मद्यपान केलं, त्याचा 16वा हिस्सा तुम्हाला भोगावा लागेल. इथं जर तुम्ही ते दान धर्म जर केला, तुमच्या डोळ्या देखत लगेच अन्न शिजणार, तुमच्या डोळ्या देखत लगेच सद्भाविकांना त्या ठिकाणी ते प्राप्त होणार. आणि बघा ना, इकडं तिकडं आपला किती काही खर्च होतो ना, हे लग्न कार्य वगैरे आपण किती अमाप खर्च आहे हो. बरं, तो खर्च करत असताना सुद्धा कुठलाच विचार नसतो. तुम्ही आम्ही जे सगळ्यात जास्त दुःखाला कारणीभूत होत जर असू ना, शास्त्र, साधू संत, महानुभवी लोक, जाणकार लोक जे आपल्या सुखाच्या अनुषंगानं आपल्याला ज्ञान देतात, ज्ञान सांगतात, त्या ज्ञानावरती आपण काही विचारच करत नाही, त्या गोष्टीचा विचारच करत नाही. आता सद्यस्थितीला बहुतांशी ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे असे लोक जवळजवळ 80 ते 90% मोठे मोठे लग्न करतात. बरं, ते मोठे मोठे लग्न करणं का जाईना, त्यांच्या पैशाचे करतात, आपलं काय जाणार आहे. पण महत्वाची गोष्ट सांगू, कदाचित तुम्ही कुठं ऐकलेलीही नसेल आणि पुराव्यात सहित सांगेल मी तुम्हाला. संध्याकाळी सूर्य मावळल्याच्या नंतर वेदाचे असणारे मंत्र विशिष्ट काही कार्यसिद्धीसाठी म्हटलेले चालत नाही. ज्या वेळेस आपण विवाह सोहळा करतो, तो विवाह सोहळा फक्त गोरज मुहूर्त तेवढा कालावधीपर्यंतच आपल्याला त्याची परमिशन शास्त्रानं दिलेली आहे. तुम्ही का रात्री 10 वाजता, 11 वाजता, 9 वाजता फेरे घेत असतील आणि मंत्र म्हणत असतील, अजिबात नाही. त्यांच्या संसारामध्ये भांड्याला भांडं नाही, नुसते पातिल्यात पातिल्या धडाम धुडूमच चालणार. कशामुळं? आपल्याला या गोष्टीचं ज्ञानच नाही, माहितीच नाही. गोरज मुहूर्त कशाला म्हटलं जातं? पूर्वीच्या काळी गायी ज्यावेळेस चरायला जायच्या, संध्याकाळच्या वेळेला घरी यायच्या, सूर्य मावळण्याच्या आत गायी घरी यायच्या, गायी चालून चालून जो फुफाटा उडायचा, जी माती उडायची, गायीच्या पायांना लागून ती माती उडायची, म्हणजे गो रज. आणि त्या टायमाची असणारी वेळ म्हणून त्याला गोरज मुहूर्त, दुपारी अभिजित मुहूर्त. आणि अशा गोरज मुहूर्तापर्यंत आपल्याला लग्नासाठी परमिशन दिलेली आहे. त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी कथा झाली, देवीच्या मंदिराकडे तिकडे गेलो, रात्री 12-1 वाजता तिथं सगळं नियोजन चालू होतं लग्नाचं. करा तुम्ही, हरकत नाही, पण थोडा तरी शास्त्राचा विचार करा. बरं, नका का करेना, पण कमीत कमी आपल्या हितासाठी तरी. तुम्हाला जर समजा माहिती नसेल, विषय सोडून द्या, पण माहिती झाल्यानंतर तरी आपल्याला जर माहित आहे, इथं जर आपण पुढे पाय दिला
विस्तव आहे. पाय टेकवल्याच्या नंतर आपण जाणून बुजून जरी त्या ठिकाणी त्याच्यावरती पाय दिला चटकाच बसणार आहे. अजाणतेपणानं जरी पाय दिला तरी चटकाच बसणार आहे. एखादा म्हटला पाय देऊ नको, तो देऊ नको म्हटला म्हणून जर देऊन पाहिला तरी चटकाच बसणार आहे. जोपर्यंत माहित नाही आपल्याला तो विस्तव आहे, तेव्हा ज्यावेळेस आपल्याला पोळतं तेव्हा कळतं, म्हणून आपण पाय काढतो. पण जीवनामधील ह्या काही गोष्टी अशा आहेत, पोळल्या तरी आपल्याला कळत नाही. नेमकं वर्मच कळत नाही ना, कशामुळं हे सगळं घडलं. आणि मग त्या लग्नामध्ये सुद्धा इतर सगळ्या असणाऱ्या गोष्टी शास्त्राप्रमाणे सगळं असणारा विधी मार्ग वगैरे सगळ्या गोष्टी करून घेणं, या सगळ्या करता शास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि अगदी त्याच अनुषंगानं या दान धर्मामध्ये सुद्धा सगळ्यांचा असणारा वाटा असणं गरजेचं आहे. म्हणून जे कोणी इच्छुक भाविक असतील त्यांनी काय करा, आयोजकांना भेटा. पूर्ण पंगत नाही देता येत, 2 जण एकत्र या, 4 जण एकत्र या, 5 जण एकत्र या, 10 जण एकत्र या, आणि जसं जमेल तसं द्या अन्नदानाची असणारी सेवा. तसेच आज 17 तारीख, उद्या 18 आणि परवा 19 तारखेला सकाळी 9 वाजता मूर्तींची मिरवणूक निघणार आहे. आणि त्या मिरवणुकीकरता सुद्धा आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. विशिष्ट अधिष्ठानाचं विशिष्ट कार्य करत असताना या कार्यामध्ये जी मिरवणूक किंवा प्रदक्षिणा होत असते, त्या मिरवणुकीला ती गल्ली तो गाव सगळ्यांनी उपस्थित असणं गरजेचं असतं. अतिशय ज्यांची समजा शक्यच नाही येणं अशांचा भाग सोडून द्या, पण कथा श्रवणाला असणारे आणि या परिसरात राहणारे सगळ्यांनी त्या असणाऱ्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहायचं आहे, अशी व्यासमंचाच्या वतीनं पण विनंती आणि आयोजक नियोजकांच्या वतीनं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विनंती. म्हणून ही असणारी सेवा आपल्याला जी प्राप्त होती भगवंताच्या असणाऱ्या इच्छेनं. म्हणून भगवान परमात्मा म्हणतो तुम्ही भक्ती करा, हो नुसती करा नाही. याच्या पुढे जाऊन सांगू, कथेला आल्याच्या नंतर आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य मिळेल, यात नवल नाही. पुन्हा एकदा ऐका बरं लक्ष देऊन. कथेला आल्याच्या नंतर आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य मिळेल, यात नवल नाही. तुम्ही घरीच आहात, कथेची वेळ फक्त होत आहे, 5-10 मिनिट वेळ आहे, घरी तुमच्या मनात नुसतं आलं कथा चालू होईल, आपल्याला उशीर व्हायला नको, आपली जागा मिळाली पाहिजे आणि आपल्याला लवकर कथेला जायचं आहे, हा एवढासा विचार जरी तुमच्या मनात आला ना, तिथूनच तुमच्या पूर्वपुण्याचं सुकृत असणारं ते जागं झालेलं असतं. आणि त्याच सुकृताच्या बळावरती तुम्ही सगळे आज या ठिकाणी बसलेले आहात. पदरचं नाही बोलणार. ज्ञानोबाराय आपल्या रूपाच्या अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, मागील जन्मातील असणारं सुकृत जर शिल्लक असेल तर त्याच सुकृताच्या अनुषंगानं आपल्याला भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या सेवेची आवड लागत असते. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल. आपण जे सगळे इथं बसलेलो आहोत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून भक्ती आवडी. गजानन भक्ती असेल, इतर देवतांची असेल, कुठलीही भक्ती करण्याकरता आपलं असणारं मागील जन्मातील सुकृत तेच त्या ठिकाणी कारणीभूत आहे. जन्मातील अनेक कर्मामुळे अनेक असणारे राजे कसे पतनाला गेले किंवा कशा प्रकारे त्यांना यातना झाल्या, पीडा झाली, आणि त्यांच्या असणाऱ्या पीडेचं निवारण भगवान गणेशांची आराधना करून भक्ती करून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निवारण झालं, या अनुषंगानं आपण अनेक कथांचं श्रवण केलं. आणि याच कथांच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगून गेलो, आपली असणारी कथा कुठे चालू आहे? नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये कोण कोणाला कथा सांगतंय? सुतजी महाराज शौनकादी मुनींना कथा सांगतायत. कोणती कथा सांगतायत? गणेश महापुराण. आणि तीच कथा आदरणीय भृगु महाराज सोमकांत राजाला सांगतायत. मूळ कथा आपली इथं चालू आहे. सोमकांत राजाचं असणारं पूर्व पुण्य, आपलं पूर्व सुकृत
त्या दोषामुळं त्याला प्राप्त असणारे भोग त्याच्यापासून निवृत्ती मिळण्याकरता अंगावरील असणारे कोडे जखमा त्या सगळ्यांची निवृत्ती फक्त संकल्पानं झाली आणि सगळ्या प्रकारच्या पापाची निवृत्ती होण्याकरता भृगुजी महाराजांकडून सोमकांत राजा कथा ऐकतोय। आतापर्यंत आपण ऐकत आलेल्या सगळ्या कथा भृगुजी महाराज सोमकांताला सांगत आहेत। या कथा सांगत असताना ब्रह्मदेव आणि व्यासजी महाराज यांचा संवाद सांगत होते। त्या संवादाच्या अंतर्गत सृष्टीची असणारी निर्मिती कशा पद्धतीनं झाली, या सृष्टीमध्ये कोण कोण असुर जन्माला आले, कोणते राजे जन्माला आले, तसे तर भरपूर जन्माला आले, पण ज्यांचं पूर्व सुकृत त्या ठिकाणी बलवत्तर नव्हतं किंवा चांगलं नव्हतं आणि त्या असणाऱ्या पूर्व सुकृतामुळे ज्यांना प्राप्त जीवनामध्ये अतिशय क्लिष्ट भोग प्राप्त झाले आणि त्याच्यापासून निवृत्ती प्राप्त होण्याकरता त्यांना गजाननाच्या असणारा एक अक्षरी मंत्राचा जाप केला, षडाक्षरी मंत्राचा जाप केला आणि या मंत्राच्या जापाच्या माध्यमातून या आराधनेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पुण्य प्राप्त झालं आणि सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या दोषांची निवृत्ती झाली। व्यासजी महाराज भगवान ब्रह्मदेवांना विचारतात, अनेक राजांच्या तुम्ही कथा मला सांगितल्या ठीक आहे, माझी एक शंका आहे, भगवान गणेशांची आराधना करत असताना मी असं ऐकलं आहे त्यांना दुर्वा फार प्रिय आहे, तो दुर्वा भगवान गणेशांना का प्रिय आहे? प्रत्येक देवतेची असणारी आवड किंवा प्रत्येक देवतेला जे आपल्याला समर्पित करायचं आहे त्या गोष्टी वेगळ्या आहेत। भगवान विष्णू तुळस, भगवान महादेव कशाची आवड आहे त्यांना? भोळ्या शंकराला कशाची आवड आहे महाराज? हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, तुला दिलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, तुला दिलाची बेलाच्या पानाची, तुला दिलाची आवड, तुला दिलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। भगवान महादेवाला कशाची आवड? बेलाची, बेलाच्या पानाची। तशी भगवान गणेशांना दुर्वा आवडतो। का दुर्वा आवडतो? दुर्वा म्हणजे शेताच्या बांधावरती येणारं ते गवत जे सर्व प्राणी त्या ठिकाणी खातात, आपले पाळीव प्राणी, गाय असेल, शेळी असेल, मेंढी असेल, म्हैस असेल, तो असणारा दुर्वा गजाननाला का आवडतो आणि त्या अनुषंगाने भगवान ब्रह्मदेव त्यांना कथा सांगू लागतात। एकदा स्वर्ग लोकामध्ये वेगवेगळ्या ज्या अप्सरा आहेत त्यांचं असणारं नृत्य चालू होतं। संपूर्ण दरबार भरलेला होता आणि हा दरबार भरलेला असताना हे नृत्य चालू असताना त्यामध्ये एक अप्सरा होती जिचं नाव होतं तिलोत्तमा, आणि ती तिलोत्तमा अप्सरा अप्रतिम सुंदर होती आणि नृत्य करताना तिच्या असणाऱ्या ज्या हरकती होत्या त्या सुद्धा अतिशय अतुलनीय होत्या।
तिचा तो सर्व असणारा नृत्य आविष्कार बघून यमदेवता तिच्यावरती मोहित झाले आणि नंतर त्यांच्या माध्यमातून तिला एक पुत्र प्राप्त झाला आणि तो असणारा पुत्र कामाग्नी प्रज्वलित झाल्यामुळे प्राप्त झाला म्हणून तो जसा जन्माला आला तसा त्याच्या डोळ्यातून नुसती आगच ओकत होता. पृथ्वीला त्या आगीचा त्रास होऊ लागला. एवढंच नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा त्या आगीचा त्रास होऊ लागला. सगळ्या देवतांना त्या आगीचा त्रास होऊ लागला. संपूर्ण ब्रह्मांड त्या आगीमुळे त्या ठिकाणी होरपळू लागलं. सगळ्यांना चटके बसायला लागले. काय करावं कुणाला काही कळेना. सगळे देवता एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर आपण भगवान विष्णूंकडे जाऊ म्हणे. सगळे भगवान विष्णूंकडे गेले. तिथून ते म्हटले आपल्याच्यानं हे काही कार्य होणार नाही, असं तर आपण सगळे मिळून महादेवाकडे जाऊ. सगळे मिळून पुन्हा महादेवाकडे गेले. महादेव म्हटले माझ्याकडून सुद्धा याचं निराकरण होणार नाही, आपल्याला गणेशाची आराधना करावी लागेल. आणि मग सगळ्या देवतांनी भगवान गणेशाकडे जाण्याचं ठरवलं. त्यांच्याकडे गेले. भगवान गणेश म्हणतात काळजी करू नका, तो असणारा अनलासूर जो आहे त्याचं कसं काम करायचं मी बघतो. ही सगळी यांची चर्चा चालू आणि ही चर्चा चालू असतानाच तिकडनं तो अनलासूर आला. तसा तो जसा जसा जवळ येत होता तसा तसा त्याच्या डोळ्यातील त्या असणाऱ्या अग्नीमुळे या सगळ्यांना त्या ठिकाणी चटके बसू लागले, त्रास होऊ लागला. कारण ज्वाळाच होत्या, त्या अग्नीच्या ज्वाळा असणाऱ्या त्या कुणालाही सहन होईना. आता हा आणखी जवळ आला तर सगळ्यांना त्याची पीडा सोसावी लागेल. म्हणून भगवान गणेशांनी फक्त आ केलं, आपलं रूप थोडं वाढवलं. जसा तो अनलासूर येत होता तसाची तसा तो आपल्या मुखाद्वारे महाकाय, वक्रतुंड महाकाय आपण जे म्हणतो मोठं पोट, कितीही मोठ्या वाईट गोष्टी असो, कितीही मोठं काहीही वाईट असो, सहज गजाननाच्या असणाऱ्या उदरामध्ये बसून जातं. अनलासूर कुठे गेला आता? गजाननाच्या पोटामध्ये. पण पोटात जरी गेला तरी त्याच्या अग्नीच्या असणाऱ्या ज्वाळा चालूच होत्या. परिणाम स्वरूप त्या अग्नीच्या ज्वाळा पोटात चालू होत्या. म्हणून भगवान गणेशांच्या पोटामध्ये दाह होऊ लागला, आग होऊ लागली. काय करावं काही कळेना. सगळ्या देवांना वाटलं आपल्या सगळ्यांवरचं संकट भगवान गणेशांनी आपल्यावरती घेतलं, पण आता त्याची पीडा त्यांना सोसावी लागत आहे. काय करावं काय करावं. भगवान महादेवांनी आपला असणारा शेष भगवान गणेशांना दिला. त्याची असणारी सावली धरायला लावली. कोण काय औषध देतं, कोण काय औषध देतं. अनेकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु काही केल्या गजाननांच्या असणाऱ्या पोटाचा दाह थांबेना. ही बातमी संपूर्ण सृष्टीमध्ये पोहोचली आणि सुतजी महाराज ज्या 88,000 ऋषींना ही कथा सांगत आहेत ना, कुठे? नैमिषारण्यामध्ये. त्या 88,000 ऋषींना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्या ऋषींनी या असणाऱ्या अडचणीला दूर करण्याचा असणारा पर्याय शोधून काढला आणि सगळ्यांनी मिळून प्रत्येकानं 21 काड्यांची असणारी दुर्व्याची जुडी तयार केली. त्या सगळ्यांनी ती दुर्व्याची जुडी तिथं येऊन भगवान गणेशांच्या डोक्यावरती त्या ठिकाणी ठेवली. सगळ्यांच्या दुर्व्याच्या जुडीच्या माध्यमातून संपूर्ण शरीर त्या दुर्व्यामध्ये आच्छादलं गेलं. त्याचा असणारा गारवा लागून गजाननाच्या असणाऱ्या पोटाचा दाह शांत झाला आणि तेव्हापासून गजाननाला त्या ठिकाणी दुर्वा आवडू लागला. म्हणून त्या पूजेमध्ये आपण दुर्वा त्या ठिकाणी समर्पित करत असतो. आणि भगवान गणेशांनी त्यावेळेस दुर्वा वाहणाऱ्यांकरता एक त्या ठिकाणी आपण काय म्हणता येईल स्कीम दिली. स्कीम इतर भक्ती जरी नाही शक्य झाली, भक्तिभावानं कोणी जर त्या ठिकाणी 21 काड्यांचा असणारा दुर्वा आणला माला वाहिला, त्याची असणारी श्रद्धा आणि भक्ती त्या अनुषंगानं त्याला एक यज्ञ केल्याचं फळ त्या ठिकाणी भेटेल. असा वर त्या ठिकाणी दुर्वा वाहणारा भगवान गणेशांनी दिला. पुढे दुर्व्याची सुद्धा महती वाढवण्याकरता आणि जनकाचा अभिमान घालवण्याकरता अजून एक लीला गजाननानं केली. जनक राजा भरपूर दान धर्म करायचा. इतका दान धर्म, इतका दान धर्म, कितीही दान केलं तरी त्याचं असणारं कोठार भरलेलंच असायचं. दानाची महती आहे बरं तशी.
दातव्य इति मिद्दानम दीयतेन उपकारिणे, देणाऱ्यानं उपकार म्हणून त्या ठिकाणी फक्त दान धर्म करीत राहायचा आणि आपण केलेल्या दान धर्माच्या माध्यमातून आपलं असणारं धन शुद्ध होतं. आणि मी तुम्हाला सांगून गेलो, आपण कमवलेलं धन जर शुद्ध असेल तर आणि तरच ते धन आपल्याला सुख समाधान देऊ शकतं. मग आपल्या कष्टाचं नसलेलं धन किंवा आपल्याला प्राप्त झालेलं धन, मग प्राप्त कोणतं? पिढीजात आलेलं प्राप्त असलेलं धन, ठीक आहे, तुमच्या नावाचं आहे, आपलं आहे. पण पिढीजात आलेल्या धनामध्ये आपल्या वडिलांनी ते धन कमवलेलं आहे. वडिलांनी जरी कमवलेलं असेल पण ते कमवताना जर कुणाचं बळकावलेलं असेल, अनायासे प्राप्त झालेलं असेल. अनायासे म्हणजे कसं? 2 सख्खे भाऊ आहेत, 100 एकर जमीन आहे, एकाचं लग्न झालं, दुसऱ्याचं लग्न होणार, तोच देवाची आज्ञा आली मरून गेला. दोघा भावांचं असणारं क्षेत्र म्हटल्याच्या नंतर 100 एकर दोघांना किती किती जात होतं? 50-50 एकर. आता हा लग्नाच्या आधीच गेला म्हणजे परिवार वगैरे काही विषय नाही. त्याची 50 एकर कुणाला भेटणार? त्या दुसऱ्या भावाला. ती त्याच्या वाट्याची होती का? नव्हती. ती कोणाच्या वाट्याची होती? त्याच्या भावाच्या वाट्याची. आता भाऊ गेला म्हणून लोकाला तर वाटू शकत नाही, तिचा उपभोग तोच घेणार. पण याच्या वाटेचं ते धन नसल्या कारणानं अनायासे जरी त्या भावाचं असणारं धन याला प्राप्त झालेलं असेल, ते धन त्या व्यक्तीच्या संसार प्रपंचामध्ये किंवा जीवनामध्ये कधीच सुख देऊ शकणार नाही. मग त्या धनापासून जर आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, असंच जर सोडून द्यायचं नसेल, तर धन शुद्ध करण्याकरता धन दान धर्मामध्ये खर्च करा, ज्या योगी ते असणारं धन शुद्ध होतं. आपण काही लोक म्हणतात बघा, लय पैसा येतो आमच्या घरात, सगळेच कमवतात हो, पण अजिबात सुख समाधान हा विषयच नाही. त्याला कुठंतरी या गोष्टी कारणीभूत असतात. काहींना कुळ कायदा लागून आलेला असतो, त्याच्यातही आनंद असतो. काहींना नुसते आपले नावं आहे अमक्या अमक्या जमिनीच्या ठिकाणी, आपलं नसतं बी, पण फक्त नावं आहे एवढं कळलं तरी परत लढायला जातात. परके सोडा, सख्खे सुद्धा जातात. आता ते कायदे बी असे आहेत ना, बहिणींच्या सह्याच घ्यावे लागतात. मग काही बहिणी मोकळ्या मनानं सह्या देतात, काही म्हणतात मला ना, मला ना. कळालं तुम्हाला? ती वाटाच घेती आणि वाटालाच लागत. धनाच्या बाबतीत आपल्या मनगटात जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत कमवा. दुसऱ्याच्या धनाची जर अपेक्षा केली, ती अपेक्षा करून ते धन जर आपल्याला प्राप्त झालं, कधीच आपल्याला सुख भेटणार नाही. आणि प्राप्त असणारं धन सुद्धा त्याच्यापासून सुख पाहिजे ना, दान धर्म करा, द्या ना, इथं पंगत द्या, आर्थिक सहकार्य करा. कारण हा कार्यक्रम करायचा म्हटल्याच्या नंतर नोहे हा एकल्याचा खेळ, मनवणे मेळ जमविला. कमिटी एकत्र आली म्हणजे का ते सगळे लोक तेवढा खर्च नाही करू शकत. बरं, त्यांनी ठरवलं तर करू पण शकतात ते, पण त्यांनीच जर सगळं केलं तर मग तुम्हाला काय वाटायला येणार? फक्त यायचं, ऐकायचं. आपला पण त्या पारमार्थिक कार्यामध्ये काहीतरी वाटा असणं गरजेचं आहे. सिटीमध्ये नाही तसा अनुभव येत, खेड्यामध्ये येतो अनुभव. कमिटी अशी वर्गणी मागायला जाते, एखाद्या पाटलाच्या घरी गेल्याच्या नंतर आता काही महाकृपण असतात, महाकंजूस असतात. आमचे गुरुजी सांगायचे मक्खी ज्यूस. मक्खी ज्यूस माहिती तुम्हाला कशाला म्हणतात? तुपात जर माशी पडली तर ती माशी तुपातून काढायची, पिळून घ्यायची, तरी पण तिला तूप शिल्लक राहील, चोखून घ्यायची आणि मग फेकून द्यायची. दॅट इज कॉल्ड मक्खी ज्यूस. असे महाकृपण काही लोक असतात, पण महाकृपण लोकांना सुख समाधान कधीच भेटत नाही. क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो
होतं हेच व्यक्ती विसरून गेला. जिसे पाना था उसको तो खो दिया. आणि जे घ्यायला पाहिजे ते नाही घेत, जे नको घ्यायला ते घेतल्याशिवाय राहत नाही. अमृत छोड़ा पिता है शराब रे, अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से क्यों मोड़ लिया? तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. जे आपल्याला पिण्यास सांगितलं ते न पिता नको ते पिऊन स्वतःचीही बर्बादी, कुटुंबाचीही बर्बादी आणि या गोष्टीच्या माध्यमातून सगळ्यांना पीडाच पीडा. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, जाम पे जाम पीने से क्या फायदा, प्याला पीले हरिनाम का, प्याला पीले हरिनाम का तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. जीवन जर सुधरवायचं असेल, जीवनामध्ये त्या ठिकाणी उच्च स्थानावर जायचं असेल, आपल्या जीवनामध्ये काहीतरी विशेष अचीव जर करायचं असेल, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहेत ना, याच्यापासून बाजूला माणसाने गेलं पाहिजे. आणि याची एकदा सवय लागली ना, माणसाची बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेकांचे असणारे कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेलेत, नवे नवे रस्त्यावरती आलेत. काही काही गोष्टी अजून पुढे जर सांगायच्या ठरल्या तर काहींना त्या ठिकाणी दस्त होईल हृदयामध्ये किंवा वाईट वाटेल. शास्त्रानं साधू संतांनी आपल्याला ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे, पण मनुष्य नको त्या फंद्यामध्ये जास्त पडतो. विषयों के फंदों से बांधा गया विषयों के फंदों से बांधा गया तो संत समागम को भूल गया. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया. जीवनामध्ये पैसा कमवण्यासाठी नको नको ते धंदे करू लागला. पैसों के खातिर करता मिलावट, निधि और नेकी को छोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट, निधि और नेकी को भूल गया. साधू संतांनी जे करायला सांगितलं ते न करता नको त्या गोष्टीत व्यक्ती पडतो, म्हणून दुःखाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. म्हणून जनक राजा दान धर्म करायचे, दान धर्म केल्याच्या माध्यमातून त्यांच्या असणाऱ्या कोठारातील धान्य असेल, धन असेल, अजिबातच संपायला तयार नाही. एक वेळेस नारद महर्षी आले, हे जनकजी महाराज, तुम्ही एवढा दान धर्म करता, एवढा दान धर्म करता, तुमचं धान्य कोठार असेल किंवा धन भांडार असेल, संपत नाही का? म्हणे नाही, आपलं धन संपतच नाही. आणि असं सांगता सांगता, बोलता बोलता लगेच अभिमान, गर्व त्या ठिकाणी व्यक्त होऊ लागला. माझ्यासारखा दान धर्म कोणीच करू शकत नाही. तुम्हाला एक सांगू,
केलेलं पुण्य किंवा केलेला दान धर्म जेवढ्या वेळेस तुम्ही सांगाल तेवढा तो कमी होतो. शास्त्र आहे बरं का. केलेलं पुण्य सांगितल्याच्या नंतर ते कमी होतं आणि केलेलं पाप सांगितल्याच्या नंतर ते कमी होतं. एकानं मंदिरात पंखा दान दिला आणि उन्हाळ्याचे दिवस भजन चालू, मस्त भजन रंगात आलं. पखवाजे वाजू वाजू एकदम घामाघूम झाली. ज्यानं फॅन दिला होता तो गेला फॅन बंद करून आला. 2-3 जण म्हणले, का रे कमून बंद केला? राहू दे ना, गरमायला लागलं. नाही म्हणे, नाव दिसत नाही ना ते बिंगत असले. काय करतील लोक सांगतात. नावासाठी मी केलं मी, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं जर झालं, काशी केली ते सांगायचं, मांजर मारली ते. पाप असो की पुण्य असो, सांगितल्याच्या नंतर ते कमी होतं. म्हणून ह्या हातानं दान केलं की ह्या हाताला सुद्धा माहित होऊ नये, अशा पद्धतीनं दान धर्म केला पाहिजे. आणि असा दान धर्म त्या ठिकाणी जनकाचा चालू होता. परंतु हे करत असताना अभिमान निर्माण होता कामा नये. आपलं नाव किंवा मी केलं, मी हे केलं, मी एवढं दिलं, मी तेवढं दिलं, त्या तुम्ही कुणी विचारल्याच्या नंतर सांगा, हा ते गरज होती तिथं मग केलं आपण एवढं सहकार्य. पण घेणं ना देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पेनं, जो भेटेल त्याला आपण पंगत दिली. आपण सगळ्यात भारी आपली सगळ्यात एक नंबर पंगत झाली आपली. आपल्यासारखी पंगतच नाही. गेला बुडाला सगळं केलेलं मातीत गेलं. आपण जे करतो, पुण्यकर्म जे करतो, दान धर्म असेल किंवा काही असेल, किंवा काही म्हणतात माझ्यासारखं भजन कोणीच करत नाही, माझ्यासारखं कोणाला गाताच येत नाही, माझ्यासारखं कोणाला बोलताच येत नाही. गर्व झाल्याच्या नंतर देवाला सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भाग देवा. नारद महर्षी म्हटले, तुम्हाला गर्व झाला काय की? म्हणे नाही, सगळं मीच चालवतो. संपूर्ण विश्व जरी माझ्याकडे आलं तर सगळ्यांची भरण पोषण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणे बरं काळजी नका करू, मी करतो. म्हणजे बरोबर. नारदांना आपण कळीचा नारद म्हणतो. कशाचा? कळीचा नारद. आणि सहज लोक बोलता म्हणतात बरं का आपल्या जीवनामध्ये. एखादा जर समजा असं ठिणग्या टाकणारा, कळी लावणारा असेल, आपण त्याला म्हणतो, काय नारदा म्हणे कळ लावली? कळीचा नारद येतो, कळीचा नारद, सहज लोक म्हणतात. आपण त्याला हिनवत नाही, त्याचा गौरव करतोय असं म्हणून कळीचा नारद म्हणून. कारण सांगू, नारद महर्षींनी जेवढ्या कळी लावल्या, त्या कळी लावल्याच्या माध्यमातून संपूर्ण सृष्टीचं कल्याण झालेलं आहे. सृष्टीतील देवतांना सुद्धा फायदा आहे आणि ऋषीमुनींना सुद्धा फायदा आहे. सगळ्या असणाऱ्या सद्भाविकांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा आहे. आणि त्या कळीच्या माध्यमातून सगळ्यांचं भलंच झालेलं आहे. कशाच्या माध्यमातून? नारदांनी लावलेल्या कळीच्या माध्यमातून. आपल्या कळीनं काय होतं? ज्याची कळ लावली त्याचंही वाटोळं, आपल्या कळीमुळं त्याचं वाटोळं झालं म्हणून आपलंही वाटोळं. म्हणजे आपल्या पतनाला कारणीभूत कोण ठरतंय? आपणच ठरतो. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू. गणेश पुराण असेल, देवी भागवत असेल, श्रीमद भागवत महापुराण असेल किंवा 18च्या 18 पुराण असतील, 18 उपपुराण असतील, उपनिषद असतील, वेद असेल, या सगळ्यांमध्ये जेवढ्या त्या ठिकाणी कथा आहेत, सगळ्या कथा भागांमध्ये ज्या ज्या व्यक्तीला नारद महर्षी भेटले, त्या प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालेलं आहे. हा अधिकार नारदांचा होता. मग कंस असेल, रावण असेल, कोणताही त्या ठिकाणी असुर घ्या, ज्याला नारदांचं दर्शन झालं त्याला देवाचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ. कोणता लाभ? पद्मनाभ जुडियला. नारद महर्षी गेले, भगवान गजाननांना जाऊन सगळं सांगितलं. म्हणे असं काळजी नका करू, मी बरोबर करतो म्हणे. आणि भगवान गणेश मग एका ब्राह्मणाचं रूप घेऊन जनकाकडे गेले. जनकानं त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि स्वागत करून म्हटले, मला भूक लागलेली, मला जेवायचं आहे. आणि हो जेवा ना, आपल्या भांडारामध्ये पंक्ती चालूच आहेत. ते बघा तिकडं लोक बसले, ते बघा तिकडं लोक बसलेत, ते सगळे ना, सगळ्यांना आपण जेव घालतोय. अभिमान दिसतोय बोलण्यातून. जनकजी म्हटले, ठीक आहे, मी कुठं बसू सांग. मग तुमची इच्छा असेल तिथे बसा. बसले गजानन भगवान जेवायला. ब्राह्मणाच्या रूपात होते. झालं वाढायला सुरुवात.
जशी वाढायला सुरुवात झाली, पाकगृहामध्ये जेवढं काही बनवलेलं होतं, रोजचे हजारो लोक त्या ठिकाणी जेवून जायचे. पण भगवान गणेश बसलेले असताना वाढपे यायचे आणि वाढायचे, पुढं जायचे असं नाही. तिथं वाढलं का लगेच संपायचं, पुन्हा लगेच जायचं, घेऊन यायचं. म्हणजे फक्त पाणी तिकडून बादल्या भरायच्या आणि इकडे घेऊन यायच्या. आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी भगवान गणेश त्यांचं असणारं भोजन चालू झालं. सगळे असणारे जेवढे वाढेकरी होते, बाकीच्या पंक्ती सोडून इकडंच वाढायला लागली. असं करत 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 अख्खं कोठार संपून गेलं. अख्खा स्वयंपाक संपला. आपली इज्जत जायला नको म्हणून राज्यात जेवढ्यांनी घरी काही बनवलेलं असेल, प्रत्येकाच्या घरी असेल, ते सुद्धा अन्न तिथं घेऊन आले. ते अन्न तिथं आणलं तरी पण गजाननाची भूक भागली नाही. भगवान गजानन खातायचे, जेवतायचे. काय करावं कुणाला काही कळेना. शेवटी अपुऱ्या पोटी सगळं संपून गेलं. म्हणून भगवान गणेश त्याच राज्यातील असणारे त्रिशिरा, त्यांचं दोघं जण पती पत्नी त्या ठिकाणी राहायचे. आणि भगवान गणेशांचं नित्य त्यांचं असणारं भजन असायचं. मग त्यांचं जर भजन असायचं तर आपलं बी भजन असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? आपणही भजन केलं पाहिजे की नाही? मग करायचं ना. आपण सगळी म्हणून भजन करूया. आणि भजन करते वेळेस काल सांगितल्याप्रमाणे तोंडानं टाळी आणि हातानं भजन. जेवढे हसले त्यांनी झाल्यावर पोटभर जेवण करून जा. म्हणजे नाही हसले म्हणजे किती रेंज आहे काय आपलं लक्ष कळतं त्यातून. म्हणून मोठ्या आनंदानं प्रेमानं त्या ठिकाणी गजाननाचं भजन करायचं. गजानना हो गजानना, 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 गजानना हो. बोलो गजानना, हम भी बोले गजानना, तुम भी बोलो गजानना, हम भी बोलो गजानना, हम सब मिलकर बोले श्री गजानना, गजानना गजानना श्री गजानना. हरि बोल. गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो हरी गजानना गजानना आनंद देना, गजानना गजानना परमानंद देना, 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 गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन माऊली.
अनंत कोटी ब्रह्मांड श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनी हो हरी श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनी हो अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन माबुली अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन अरे येऊन नगरी में भक्ता बोले श्री गजानन माबुली अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन हो मंगल मूर्ति मोरया हो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया हो गणाधीशाय मोरया हो सिद्धि विनायक मोरया हो गणाधीश मोरया सिद्धिविनायक मोरया तुमचे हात खाली झाले आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे ना सोबत हाला बरं सगळे हाताना दिसले पाहिजे तुम्ही हलत तर पुढे जातच नाही मी आता सोबत सगळे सोबत श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनी हो जय गजानन महामुनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन माबुली अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन महामुनी बोलो बोले जय गजानन माबुली कुंभी बोलो हंसी बोलो जय गजानन महामुनी आगे वाले पीछे वाले सब जन बोलो माबुली आगे वाले पीछे बोलो सब जन बोलो अरे ऊपर वाले नीचे वाले सब जन बोलो माबुली ऊपर वाले पीछे वाले सब जन बोलो अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन माबुली अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन महामुनि श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनि हो जय गजानन महामुनि श्री गजानन माबुली हो जय श्री गजानन महामुनि हो जय गजानन महामुनि अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन 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 नगरी का गणपन बोले श्री गजानन माबुली अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन गुरुकंदी सब जन बोले श्री गजानन माबुली अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन गणपति बाप्पा मोरया हो मंगलमूर्ति मोरया अनंत कोटि जय हो अरे गणपति बाप्पा मोरया हो मंगलमूर्ति मोरया श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनि हो जय गजानन महामुनि श्री गजानन माबुली हो जय गजानन माबुली श्री गजानन महामुनि हो जय गजानन महामुनि अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन महामुनि गजानन महामुनि अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री गजानन महामुनि गजानन गजानन गजानन
लक्ष्मीनारायण मंदिराच्या पुनर्प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं विष्णू महापुराण कथेचा योग आला आणि त्याच माध्यमातून इकडलाही संपर्क त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच योगी येवला नगरीतील आपल्या सर्व सद्भाविकांच्या सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून नागपुरी गल्लीतून आलेले हे सर्व तरुण युवक मंडळी जे आहेत त्यांची सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करायचं आहे. असेच येत आपण रोज तुम्ही आले जरा बरं वाटतं आणि अजून आपली मंडळी घेऊन या. ठिकाणी त्रिशिराचं चालू होतं. त्या भजनामध्ये तो भाव विभोर होऊन जायचा. गजानन भगवान तिथं गेले कशा करता? तुमचं लक्ष आहे ना? जेवण इथलं नाही सांगत, गजानन तिकडे जेवणाकरता गेले का? जनकाच्या इथं भरपूर खाल्लं, संपूर्ण नगरीतलं संपलं, परंतु तरी काही शिल्लक राहिलं नाही. गजाननाचं पोट तसंच उपवासी. आणि त्याच नगरीतला असणारा हा त्रिशिरा, त्याच्या घरी गजानन भगवान त्या ठिकाणी भोजनासाठी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला सांगू लागले, तुमच्या नगरीमध्ये आलो, थांबलो, मला वाटलं तुमचा असणारा राजा फार दानशूर आहे आणि त्याच्याकडे भरपूर त्या ठिकाणी धनधान्य आहे, माझं पोट भरेल असं मला वाटलं, माझं काही पोट भरलं नाही, मला तुझ्याकडे काहीतरी खायचं आहे. ते म्हटले आमच्याकडे सुद्धा काहीच नाही, सगळ्यांचं गोळा करून तुम्हाला दिलं म्हणे काहीतरी असेल बघ. म्हणजे घरात तर तसं काहीच नाही, पण सकाळी आम्ही गजाननाची पूजा करतो, दुपारी संध्याकाळी पूजा करतो, त्या पूजेमधील दुर्वा जो आहे ना तो दुर्वा आहे म्हणे. आणि मग तो दुर्वा गजाननानं घेतला. त्या असणाऱ्या भक्तानं शुद्ध अंतःकरणानं आणि भावानं भक्तीनं गजाननाला तो दुर्वा वाहिला. तो दुर्वा अक्षरशः गजाननानं खाल्ला आणि संपूर्ण नगरीतील त्या ठिकाणी अन्न खाऊन जिथं गजाननाचं पोट भरलं नाही तिथं फक्त तेवढ्या एका असणाऱ्या दुर्व्याच्या छोट्याशा जुडीनं गजाननाचं पोट भरलं. दुर्व्याचं महत्त्व वाढवण्यासाठी गजाननानं ही लीला केली आणि याच लीलेच्या माध्यमातून जनकाचं सुद्धा गर्भधारण केलं. बोलिये गजानन जी महाराज की जय. अशा पद्धतीनं भगवान ब्रह्मदेव व्यासांना अनेक कथा सांगत आहेत आणि याच कथांच्या अंतर्गत स्वतः भगवान परमात्मा भगवान विष्णू त्यांनी जे अवतार घेतले, मत्स्य, कस्य, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, जे पुढे होणार आहे ते असे हे जे दशावतार आहे, याच्यामधील परशुरामजी अवताराचं असणारं चरित्र गजानन पुराणामध्ये येतं. एक वेळेस परशुरामजीचे असणारे वडील जमदाग्नी ऋषी, भगवान शिवाचाच असणारे अंश आणि त्यांची असणारी पत्नी रेणुका माता. ही रेणुका माता म्हणजेच माहूरची रेणुका माता, तिथली असणारी देवी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 3.5 शक्तिपीठ आहे, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी आणि कोल्हापूरची किती झाल्या? आणि आपल्या जवळ असणारी सप्तशृंगी माता किती? 3.5. 3.5 का बरं? सतीच्या शरीराचा अंगठ्याचा अर्धा भाग तिथं पडला आणि अर्धा भाग पाकिस्तानामध्ये कलिंग म्हणून क्षेत्र आहे तिथं अर्धा पडला. मग ते अर्ध तिथं आणि हे अर्ध इथं, असे हे 3 पूर्ण आणि हे अर्ध. देवीची मान अशी वाकडी बघा. का बरं वाकडी सांगता येईल कोणाला? नाही, आपल्या जिल्ह्यातील आहे ना, सांगू? देवीचे जेवढे अधिष्ठान आहेत माहितीये का? काय सांग ना, तिथून बोल ना. क्या बात आहे, टाळी वाजवा याच्यासाठी. काय नाव दादा तुझं? आर्यन रवींद्र देहाडे. खरंच असं काहीतरी माहिती असणं, ज्ञान असणं गरजेचं आहे. धन्य माता पिता तयाची अशी पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. देवाला सुद्धा हरिक वाटावा असे भक्त असतात. शेजारीच मार्कंडेय पर्वत म्हणून आहे, तिथं मार्कंडेय नावाचे असणारे ऋषी ज्यांचं असणारं आयुष्य 14 कल्प आहे. किती? 14 कल्प. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं 4,32,000, 8,64,000, 12,96,000, 17,28,000 सगळे मिळून होतात 43,20,000. त्याला गुणिलं 1,000, 1 कल्प, असे 14 कल्प. तेवढं आयुष्य या मार्कंडेय ऋषीचं होतं. 14 कल्प मार्कंडेया पडे, हे त्यांचं असणार आयुष्य. ते मार्कंडेय ऋषी देवीच्या दुर्गा सप्तशती पाठाचा त्या ठिकाणी तिथं पाठ करायचे. ते म्हणतात, त्यांचं असणारी म्हणण्याची पद्धती आणि तो दुर्गा सप्तशती पाठ श्रवण करण्यासाठी, ऐकण्यासाठी. जसं आता मला इकडनं काही सूचना जर आली तर मला इथून ऐकू येत नाही, मग मी काय करतो? कानोसा घेतो. मग देवीला तो पाठ क्लिअर ऐकू येईना,
म्हणून देवी अशी वाकडी मान करते, कानोसा घेऊन मार्कंडेय ऋषींचा असणारा तो पाठ त्या ठिकाणी श्रवण करते, म्हणून देवीची मान वाकडी. असे हे 3.5 असणारे शक्तिपीठ. अनेक असणारे देवीचे अधिष्ठान असतील, देवाचे अधिष्ठान असतील. माहूरची असणारी रेणुका माता, जमदग्नींची असणारी पत्नी, एक वेळेस सहस्रार्जुन नावाचा असणारा राजा मृगया करण्यासाठी शिकारीसाठी वनामध्ये आला. हजारो सैनिक त्याच्या सोबत होते. सैन्य घेऊन वनामध्ये फिरला, शिकार वगैरे केली आणि फिरता फिरता थकले आणि थकल्याच्या नंतर वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम राज्यामध्ये नाही वनामध्ये असायचे. आणि फिरत 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 तो राजा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींच्या आश्रमाजवळ आला. आश्रमाच्या जवळ आल्याच्या नंतर बरं वाटलं, आता आपली तहान भागेल, आली वेळ तर आपली भूक सुद्धा भागेल. त्या अनुषंगानं राजा आणि राजाचं सगळं असणारं सैन्य त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. पाण्याची याचना केली, सगळ्यांना पाणी वगैरे दिलं. ऋषींच्या लक्षात आलं राजा आणि सर्व असणारे सैन्य थकलेले आहे, दमलेले आहे, त्यांना भूक लागली आहे. राजाला प्रश्न पडला, आपल्यासोबत एवढं सैन्य आहे, एवढ्या असणाऱ्या सैन्याच्या माध्यमातून इथं जर जेवणाचा प्रस्ताव टाकला तर एवढ्यांची भूक भागेल, एवढं अन्न इथं असणं शक्य नाही. मग काय करावं? राजा काही म्हटला नाही, पण ऋषींनी ओळखलं. राजाच्या मनातील भाव ऋषींनी ओळखला आणि तो भाव ओळखून राजाला सांगितलं, राजा तुम्ही सरोवरावरती किंवा नदीवरती जाऊन हातपाय धुवून फ्रेश होऊन या, शुचिर्भूत होऊन या, मी लगेच तुमच्या जेवणाची असणारी व्यवस्था करतो. राजाला प्रश्न पडला, ऋषींनी माझ्यासोबतचं एवढं सगळं सैन्य बघितलं, मला बघितलं, एवढासा यांचा असणारा आश्रम, एवढं असणारं सैन्य, यांच्या जेवणाची व्यवस्था करणं म्हणजे किती त्या ठिकाणी अन्न लागेल, आणि काहीच तयारी नसताना फक्त म्हणता तुम्ही शुचिर्भूत होऊन या आणि तुमच्या लगेच जेवणाची व्यवस्था करतो. बरं चला म्हटले तर बघूया काय करतात काय नाही. सगळे गेले, शुचिर्भूत होऊन आले. ते येईपर्यंत आश्रमाची जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त जागा तयार झाली. त्या जागेत मंडप पण आला, खाली बसायला पण टाकलेलं. जेवढं सैन्य आणि राजा होते सगळ्यांच्या पत्तरवाळ्या पण वाढलेल्या, त्याच्यावरती अन्न पण वाढलेलं. फक्त यांनी सगळ्यांनी जायचं, बसायचं, जेवायचं, एवढंच बाकी. राजा आला, राजानं हे सगळं बघितलं. यथेच्छ सर्व सैनिक त्या ठिकाणी पोटभर जेवलं, राजा सुद्धा जेवला. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर राजा त्या ऋषींना भेटला. म्हणे का हो, आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो कुठल्याही प्रकारची काही तयारी नव्हती आणि आता फक्त शुचिर्भूत होऊन आलो, एवढ्याशा वेळेमध्ये एवढं सगळं तुम्ही कसं केलं? आणि मग जमदग्नी ऋषी सांगतात, ही सगळी आमच्या असणाऱ्या कामधेनू मातेची असणारी कृपा. कामधेनू गोमाता आमचं जे असेल ते मनोरथ सगळं ती असणारी कामधेनू माता पूर्ण करते. म्हणे असं कसं? म्हणे ही सगळी निर्मिती पण तिनंच केली, हे सगळं अन्न पण तिनंच केलं आणि सगळं कार्य पण तिनंच केलं. म्हणे असं? वा वा, किती भारी. जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आणि आता निघायची वेळ. त्यावेळेस राजा जमदग्नी ऋषींना म्हणतो, का हो तुम्ही तर वनात राहतात, वनात असताना तुम्हाला कामधेनूची काय गरज आहे? ही कामधेनू जर आम्हाला भेटली तर आम्ही अजून काही कार्य करू शकतो. तेव्हा असं करा, ही कामधेनू आम्हाला द्या आणि नाही म्हणण्याचा प्रयत्न करू नका, तो अट्टाहास धरूच नका. तुम्ही नाही जरी म्हटले तरी मी तिला बळच घेऊन जाईल. जमदग्नी ऋषी म्हटले, राजा अरे तुझ्या असणाऱ्या मनाचं मनोरथ जाणून तुमच्या सगळ्यांच्या भोजनाची जेवणाची व्यवस्था मी केली. कृतज्ञता व्यक्त करायचं सोडून तू कृतज्ञपणे त्या ठिकाणी माझ्याशी बोलतोय. तुला काही कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. एवढ्या मोठ्या नगरीचा राजा, एवढं सैन्य तुझ्यासोबत, आणि ही अशी तुझी अरेरावीची असणारी भाषा. राजाला ते जड गेलं. राजाने लगेच सैन्याला सांगितलं, घ्या ती कामधेनू आणि चला. सैन्य ज्यावेळेस कामधेनूकडे जायला लागलं, कामधेनूच्या असणाऱ्या उदरामधून दुसरं सैन्य निर्माण झालं आणि त्यांच्यात युद्ध चालू झालं. कामधेनूच्या सैन्यानं यांना सळोकी पळ करून सोडलं. कोणतं सैन्य कुठं, कोण कुठं, सगळीकडे दाना दिन. सैन्य सगळं पळून गेलं. राजा तसाच उभा राहिला. समोरच्यांना आक्रमण केलं किंवा काही पीडा दिली तरच ते सैन्य त्यांना त्रास देणार. राजा शांत होता, सैन्यानं त्या सैन्यानं राजाला काहीच केलं नाही.
मग राजा निघून गेला, सैन्यही गेलं, ते बाकीचं सैन्य सुद्धा कामधेनू मातेच्या उदारामध्ये पुन्हा निघून गेलं. आणि नंतर राजा एकटाच आला आणि एकटा येऊन त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना अदवा तदवा बोलला आणि म्हटला, मी ही असणारी गोमाता घेऊन जाणार. जमदग्नी ऋषींनी विरोध केला तर राजानं आपला बाण काढला आणि त्या बाणाच्या साह्यानं जमदग्नी ऋषींना त्याच ठिकाणी ठार केलं. आपल्या पतीचा आवाज आला म्हणून आतून पत्नी धावत पळत तिथं आली. त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागली, धावा पळा, वाचवा 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 म्हणू लागली. पण तोपर्यंत जमदग्नी ऋषी निघून गेले आणि ही आपलं असणार ऊर बडवायला लागली. ही आरडायला लागली म्हणून त्या असणाऱ्या सहस्रार्जुनानं, त्या नराधमानं त्या असणाऱ्या रेणुका मातेला सुद्धा मारलं. आणि मरणासन्न अवस्थेत असताना 21 वेळेस त्या असणाऱ्या रेणुका मातेनं आपली असणारी छाती पिटली आणि आपल्या असणाऱ्या पुत्राची आठवण केली. परशुरामा परशुरामा. परशुरामाला आवाज देता क्षणी परशुरामजी तिथे हजर झाले आणि हजर झाल्याच्या नंतर मातेची असणारी ही परिस्थिती बघून त्यांना धक्का बसला. हे माते, तुझ्या नुसती भ्रुकुटी जरी वाकडी झाली तर संपूर्ण सृष्टीचा तू संहार करू शकतेस. मग असं असताना या नराधमाचा हा अपराध तू का सहन केलास? आणि बाळा, तो त्यानं जे केलं ते तुझ्या असणाऱ्या पित्याच्या संदर्भानं केलं आणि तिथं मी काही करू शकत नव्हते. तोपर्यंत तुझे असणारे पिता त्यांना यानं मारून टाकलं आणि मी त्या ठिकाणी आकांत करत असतानाच यानं त्यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी वार केला. मी काय करणार बाळा? आता तू याला सोडू नकोस, याला शासन केलंच पाहिजे. आणि सध्या पृथ्वी तलावरती अनेक क्षत्रिय जन्माला आले. या क्षत्रियांचा असणारा पापाचा भार एवढा वाढलेला आहे की पृथ्वीला सुद्धा तो सहन होणार नाही. तेव्हा बाळा, माझी आज्ञा आहे तुला, जा 21 वेळेस तू ही असणारी पृथ्वी निक्षत्रिय करून टाक आणि या सहस्रार्जुनाला सुद्धा त्या ठिकाणी धडा शिकव, त्याला शिक्षा दे. रेणुका मातेनं असं सांगितलं आणि 21 वेळेस त्या ठिकाणी ऊर पिटला होता म्हणून 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करायला सांगितली. आणि रेणुका मातेनं आपला असणारा देह ठेवला. दोघांचंही त्या ठिकाणी उत्तर कार्य केलं. उत्तर कार्य केल्याच्या नंतर आईची आठवण आली. आईची आठवण आल्याच्या नंतर आईचं फक्त नाव घेतलं तर आईचं फक्त मुख त्या ठिकाणी आलं. मग विचारलं आईला, मी तुझं स्मरण केलं, तू पूर्ण यायला पाहिजे, फक्त मुख का आलं? आणि बाळा, तू आमचं जे उत्तर कार्य केलं ना, ते उत्तर कार्य करत असताना पिंडदानादी विधी जे शास्त्राच्या प्रमाणे व्हायला पाहिजे ते विधी झाले नाही. तो विधी यथासांग न झाल्यानं माझं बाकीचं शरीर गेलं, फक्त मुखवटा राहिला. म्हणून तिथलं जे अधिष्ठान आहे देवीचं फक्त काय आहे? मुख आहे, शरीर नाही. आणि मग भगवान दत्तात्रेयांच्या आज्ञेनं त्या ठिकाणी बाकीचा असणारा क्रियाकर्म वगैरे सगळं केलं. देवीचं अधिष्ठान त्या ठिकाणी निर्माण झालं. जमदग्नी ऋषीही गेले आणि या जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा अधिकार सुद्धा फार अनन्य साधारण होता. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. परशुरामजी रोज नदीवरती स्नानाला जायचे, स्नानाहून घरी यायचे. ते घरी आल्याच्या नंतर रेणुका माता नदीवरती स्नानाला जायच्या आणि स्नानाला गेल्याच्या नंतर पतीला देवपूजा करण्यासाठी पाणी वगैरे घेऊन यायच्या. आणि हे घरी आल्याच्या नंतर यांचं सगळं आवरेपर्यंत ती पाणी घेऊन आली पाहिजे. आणि त्यांच्या पातिव्रत्यामध्ये एवढी ताकद होती, पूजा करण्यासाठी जे पाणी आणायच्या ना, मडक्यानं हांड्यानं यानं त्यानं नाही, पदर होता का पदर, तो पदर असा पाण्यात घालायचा आणि त्या पदरामध्ये ते पाणी पूजे करता जमदग्नी ऋषींना घेऊन यायचे. एक दिवस फक्त काय झालं, पाण्यामध्ये काही असणारे मासे मासोळ्यात क्रीडा करत होते. ती क्रीडा करत त्या ठिकाणी यांचं असणारं मन रमलं. थोडासा विकार अंतःकरणात आला, तो वेळ तिथं गेला. ती वेळ टळल्याच्या नंतर कुठंतरी आतला असणारा भाव, शुद्ध भाव ढळला. म्हणून ज्या वेळेस त्या ठिकाणी पदर पाण्यात घातला त्यावेळेस त्या पदरामध्ये काही पाणी आलं नाही. अनेकदा प्रयत्न केला तरी पदरात पाणी आलं नाही. आणि मग ती असणारी घरी आली रेणुका माता. घरी आल्याच्या नंतर ऋषींनी विचारलं, काय झालं, पाणी नाही आणलं? म्हणजे नाही, आज पाणीच येईना. काय झालं काही नाही जाणलं. जाणल्याच्या नंतर जमदग्नी ऋषींनी आपल्या बाकीच्या मुलांना बोलवलं आणि त्यांना बोलून सांगितलं, तुमच्या असणाऱ्या आईकडून चूक घडलेली आहे, मारून टाका त्याला. कुणी सांगितलं? जमदग्नी ऋषींनी सांगितलं. बाकीचे मुलं म्हटले, असं कसं आम्ही करू शकतो, आमची जन्मजाती माय आहे, तिला कसं मारणार? त्यांनी काही ऐकलं नाही. जमदग्नी ऋषींनी परशुरामजींना बोलवलं. परशुरामजी आले. आल्याच्या नंतर लगेच सांगितलं, काय आज्ञा आहे पिताजी? तुझे असणारे हे जे बाकीचे भाऊ आहे ना,
यांनी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, एकाला पण जिवंत ठेवू नको, सगळे मारून टाक. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. परशुवरती काढला, सगळे मारून टाकले. कोण? आपले भाऊ बरं का, परशुरामजींनी. तुझ्या आईच्या हातून सुद्धा गुन्हा घडलेला आहे, तिला पण मारून टाक. परशुरामजींनी तिच्यावरतीही परशु टाकला, तिलाही मारून टाकलं. तुम्ही म्हणता मग ह्या अगोदर जर मारलं होतं, मग सहस्रार्जुनानं कुणाला मारलं? पुढचा कथा बघायचा. हे सगळं परशुरामजींनी केलं, ऐकलं, म्हणून जमदग्नी ऋषी खुश झाले. आणि बाळा, तू माझं ऐकलंस, मी तुझ्यावरती खुश आहे. सांग काय इच्छा आहे तुझी? काहीच नाही पिताजी, या सगळ्यांना जिवंत करा आणि मी मारलं याचा विसर पाडा. पुन्हा ऋषींनी सगळ्यांना जिवंत केलं आणि यांनी मारलं याचा विसर पाडला. पुन्हा सगळं कार्य त्या ठिकाणी सुरळीत चालू झालं. हा अधिकार त्या ऋषींचा होता आणि या सहस्रार्जुनानं अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी मारलं. आणि नंतर परशुरामजी तप करण्यासाठी गेले, भगवान महादेवाची असणारी आराधना केली. भगवान महादेवांना विचारलं, माझ्या असणाऱ्या आईनं जाता जाता आकांत केला, 21 वेळेस छाती पिटून त्या असणाऱ्या सहस्रार्जुनाच्या नावानं त्या ठिकाणी आकांत केला आणि तिनं मला सांगितलं 21 वेळेस ही असणारी पृथ्वी निक्षत्रिय ग, त्यासाठी मी काय करावं? भगवान महादेवांनी सांगितलं, तुम्ही गजाननाची असणारी आराधना करा. परशुरामजींनी भगवान गजाननांचा असणारा षडाक्षरी मंत्र घेतला, त्या मंत्राचा जाप केला. भगवान गणेश प्रसन्न झाले आणि सांगितलं, वरमृही मागा काय मागायचं? त्यावेळेस परशुरामजींनी सांगितलं, तुमच्या ठिकाणी माझी असणारी बुद्धी राहिली पाहिजे आणि माझ्या मातेनं मला जी आज्ञा दिली 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करायची, कारण पृथ्वीवरती क्षत्रियांचा असणारा पाप वाढलेला आहे, त्यामुळे ही असणारी पृथ्वी निक्षत्रिय करायची आहे. त्या अनुषंगानं मला काय जे देता येईल ते तुम्ही द्या. आणि मग भगवान गणेशांनी आपला असणारा परशुरामजींना दिला आणि त्या परशुच्या माध्यमातून पुढे परशुरामजींनी संपूर्ण पृथ्वी 21 वेळेस निक्षत्रिय केली. 21 वेळेस निक्षत्रिय म्हणजे एकदा सपाटा चालू केला, जसं समजा मका पेरलेली आहे काढायला आली, किंवा गहू आहे समजा, किती मोठा गहू पेरलेला आहे, सोंगायचं आणि काढायचं, आता ते काय राहिलं नाही. नवीन पद्धत आली हार्वेस्टर. इकडून एकदा हार्वेस्टर घुसलं, अख्खा गहू काढून पाला पाचोळा बाजूला आणि गहू लगेच बाहेर, लगेच मशीन बाहेर. हे जसं डायरेक्ट एका याच्यात सगळा सपाटा होतो, तसं एका ह्याच्यामध्ये यांनी हे सगळं काम उरकून घेतलं. अशा माध्यमातून हे सगळं कार्य चालू असताना भगवान परशुरामजी आपला परशु घेऊन पृथ्वीवरती ज्या वेळेस त्या कार्यासाठी सुरुवात करतात, सुरुवात केल्याच्या नंतर ज्या ठिकाणहून सुरुवात केली, पुन्हा संपूर्ण पृथ्वी भ्रमंती करत 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 सगळे क्षत्रिय मारत बरं का, तसं नाही, टोटल क्षत्रिय दिसला मारला, क्षत्रिय दिसला मारला, असं संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत करत एका वेळेस सगळे क्षत्रिय मारले, पृथ्वी निक्षत्रिय झाले. पुन्हा कालांतरानं क्षत्रिय जन्माला आले, वाढले, मोठे झाले. पुन्हा परत तोच उपक्रम, पुन्हा सुरुवात केली, सगळे क्षत्रिय संपवले. असं 21 वेळेस ही असणारी पृथ्वी निक्षत्रिय केली आपल्या आईच्या आज्ञेसाठी. कोणाच्या कृपेनं? गजाननांच्या असणाऱ्या कृपेनं. अशा पद्धतीनं परशुरामजींनी सुद्धा मातेचा शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्या असणाऱ्या गजाननाच्या आराधनेच्या माध्यमातून संपूर्ण असणारी पृथ्वी 21 वेळेस निक्षत्रिय केली. व्यासजी महाराज म्हणतात, 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली भगवान गजाननांच्या असणाऱ्या आशीर्वादानं. ठीक आहे, अजून काही कथा सांगा मला गजाननांच्या असणाऱ्या पराक्रमाच्या, की त्यांच्या कृपेनं काहीतरी अलौकिक कार्य घडलं असेल असं. आणि मग पुढे अजून एक कथा सांगू लागतात. एक असणारा असुर, ज्याचं नाव होतं तारकासुर, त्यानं जवळजवळ 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली आणि 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या करून त्या तपश्चर्येच्या माध्यमातून मला कुणीच हरू शकणार नाही असा वर घेतला. अगोदर तर म्हणे मला अमर करा, देव म्हटले नाही, अमर नाही करता येणार, मीच अमर नाही, तुला कसं अमर करणार. म्हणे मग असं करा, डोकं चालवलं बरं का त्या मागणाऱ्याला सुद्धा. मागणारे सुद्धा हुशार असणं गरजेचं आहे. पार्वती मातेला एक शाप मिळाला होता की तिच्या उदरामधून ती बाळ प्रसूत करू शकत नव्हती. भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या माध्यमातून आता पुत्रोत्पत्ती होणं शक्य नव्हतं, हे त्याला माहित होतं. त्यानं डोकं चालवलं आणि देवा मला असं सामर्थ्य द्या की
कुणीच माझा पराभव करू शकणार नाही, कुणीच मला मारू शकणार नाही. मला मारणारा जर कोण असेल तर फक्त भगवान शिवाचा असणारा जर पुत्र असेल तोच मला मारू शकेल, दुसरं मला कुणीच मारू शकणार नाही, असा वर द्या. देव म्हटले तथास्तु. डोकं चालून त्यानं त्या ठिकाणी मागितलं आणि मागणारा हुशार असावा, नाही तर राजाची प्रसन्नता. राजा म्हटला मी तुझ्यावर खुश आहे, माग काय मागायचं, काही नाही, तंबाखूला चुना नाही तेवढा द्या म्हणे राजासाहेब. म्हणजे राजाची प्रसन्नता चुन्यावारी. मागणं मागताना सुद्धा आपल्या असणाऱ्या मनामध्ये हुशारी असणं गरजेचं आहे. एक अंध व्यक्ती होता, देवाची सेवा केली, भरपूर आराधना केली, भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भोळं दैवत ते लवकर प्रसन्न होतं. माग म्हणे तुला काय मागायचं. अतिशय हुशार होता, जवळजवळ 80-90 त्याचं वय झालेलं होतं आणि त्याला तिन्हीच्या तिन्ही डोळ्यांना सुद्धा दिसत नव्हतं. आहे ना तुमचं लक्ष आहे सगळ्यांचं. जरी लक्ष असेल ना, माणसाला 2 नाही 3च डोळे असतात बरं. तिसरा डोळा म्हणजे आपलं असणारा आज्ञाचक्र, ज्ञानरूपी हा असणारा तिसरा डोळा. हे असणारा आज्ञाचक्र म्हणजे आपला असणारा तिसरा डोळा. परशुरामजींचं चरित्र असेल, इतर राजांचं चरित्र असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भगवान गणेशांची आराधना केल्याच्या नंतर काहीतरी प्राप्त झालं. यानंही पुराणांचा अभ्यास केलेला होता. आपण जर देवाकडे मागायचं तर काहीतरी चांगलं मागितलं पाहिजे. विचार केला आणि विचार करून देवाला म्हटला, देवा मला तुमच्याकडून बरेच वर पाहिजे. म्हणजे असं नाही, तुझ्या तपाला मी प्रसन्न झालो ना, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग तू काय मागायचं ते माग, पण माझी एक अट आहे, तुला जे लागेल ते माग, पण एकाच वाक्यात मागायचं, जास्त वाक्य नाही. तुला जेवढं मागायचं तेवढं माग, पण एकाच वाक्यात मागायचं. म्हणजे ठीक आहे देवा, एका वाक्यात तर एका वाक्यात. असं करा, माझी एकच इच्छा आहे, माझ्या नातवंडाच्या डोक्यावरती राजछत्र बघण्याची माझी इच्छा आहे. आता विचार करा, याचं वय किती? 70-80-90च्या पुढे गेलेला आंधळा. एवढा वय झालेल्या व्यक्तीला कुणी मुलगी देईल? चांगल्याला देईन. आता उपवर झालेल्या मुलालाच देणं, तर एवढ्या वयस्कराला कोण देईल? तथास्तु म्हटले होते. त्याचं शरीर चांगलं केलं, तर शरीर जरी चांगलं केलं तर आंधळा आहे, आंधळ्याला कोण मुलगी देईल? त्याला डोळे पण दिले. एका वाक्याच्या मागणीत काय काय आलं बघा बरं का. डोळे पण दिले, शरीर पण चांगलं केलं, वय पण कमी केलं, त्याचं आयुष्य पण वाढवलं, लग्नही करून दिलं. लग्न झालं, भगवंताच्या कृपेने मुलंही झाली. मुलगा झाल्याच्या नंतर त्या मुलाचंही त्या ठिकाणी व्यवस्थित संगोपन झालं, त्याचंही लग्न झालं. राजछत्र कोणाच्या डोक्यावर बघायचं होतं? नातवाच्या. म्हणजे नातू पण झाला पाहिजे. पुढे नातूही झाला, तोही नातू मोठा झाला. तो मोठा झाल्याच्या नंतर राजगादीवर बसेल आणि त्याला याला बघायचं होतं. म्हणजे पुन्हा एवढा कालावधी, एवढं आयुष्य वाढेल, आणि एवढं आयुष्य वाढून सुद्धा पुढे सुद्धा डोळे खराब नाही झाले पाहिजे, चष्मा नको, काहीच नको. आणि ते राजछत्र मला बघायचं. म्हणजे एका वाक्यात एवढी सगळी मोठी मागणी केली. मग यानं मागणं मागितलं, भगवान शिवाचा पुत्र सोडून मला दुसरं कोणी मारू शकणार नाही, असा मला वर द्या. भगवान म्हटले तथास्तु. आणि मग यानं संपूर्ण सृष्टीमध्ये पुन्हा पहिल्या असुरांसारखा हाहाकार चालू केला. भगवान ब्रह्मदेव आपल्या जागेवर नाही, भगवान विष्णू जागेवर नाही, भगवान शंकरांनाही त्रास, सगळ्यांना त्या ठिकाणी यानं त्रास देणं चालू केलं. पुन्हा सगळे देवता एकत्र आले. काय करावं, कसं करावं, नारद महर्षींच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी भगवान गणेशांची असणारी आराधना करू लागले. आणि सुंदर अशा प्रकारे भगवान गणेशांचं सगळे देवता नाव घेऊ लागले, नामचिंतन करू लागले. गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना गजानना गजानना, सिद्धिविनायक गजानना, सिद्धिविनायक गजानना, वक्रतुंडाय गजानना, वक्रतुंडाय गजानना,
सिद्धी गजानना रिद्धी सिद्धी गजानना 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 मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना सगळे देवता एकत्र येऊन गजाननाची आराधना करू लागले आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली. तुम्हाला या पिढीपासून त्या ठिकाणी वाचायचं असेल, या तारकासुरापासून वाचायचं जर असेल तर त्या आकाशवाणीने सांगितलं तुम्हाला भगवान महादेवाची आराधना करावी लागेल. कारण भगवान महादेवांचा असणारा पुत्र ज्याचं नाव आहे तारकासुर, भगवान महादेवांचा असणारा जो पुत्र असेल तोच पुत्र फक्त त्या असणाऱ्या तारकासुराला मारू शकेल, दुसरा कोणी मारू शकणार नाही. आणि आकाशवाणी बंद झाली. सगळ्या देवतांना कळालं आकाशवाणीच्या माध्यमातून सगळ्यांना कळालं भगवान शिवाची आराधना करायची. भगवान शिवांना बघायला गेले. भगवान शिवजी गुहेमध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ आहे. सगळ्यांना प्रश्न पडला काय करावं, यांना जाग करण्याची हिंमत कोण करेल. पार्वती मातेकडे गेले. मालकाला जर उठवायचं असेल तर बाहेरचा माणूस डिरिंग करत नाही. कुठं जातो, गृहमंत्री. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं असं करा, उठवा मालकांना. पार्वती मातेकडे गेले. पार्वती माता आणि सगळे देवता त्या ठिकाणी पुन्हा शिवजींकडे आले. पार्वती मातेची सुद्धा डेरिंग होईना, कारण ते काय आपल्या मालकासारखे झोपलेले नव्हते, ते ध्यानस्थ होते. पार्वती माता म्हटले माझी सुद्धा मी नाही उठू शकत, त्यांना या ध्यानातून बाहेर नाही काढू शकत. काय करायचं, असं करा कामदेवाला पाचारण करा, मदन देवता. आणि मग पुन्हा मदन देवतेला पाचारण केलं. ते मदन देवता कामदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. कामदेवांना सांगितलं भगवान महादेवांना जाग करायचं आहे. कशा करता, असं संकट आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना जाग करायचं. भगवान महादेव आणि पार्वती माता यांचा असणारा जो पुत्र असेल तोच पुत्र तारकासुराला मारू शकेल. त्याच्याकरता तुम्हाला यांना जाग करायचं आहे. कामदेव म्हटले आता यांना जाग करायचं म्हणजे मी कायमचं झोपायचं. कारण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा, निर्णय झाला, पण बांधील कोण, जो बांधील तो नाश्त्यावरच जाईल. मग तसं इथं जो कोणी जाग करण्याचा, त्यांना त्या ध्यानातून जाग करण्याचा प्रयत्न करेल त्याला प्राणाला मुकावा लागेल. पण कामदेव म्हटले माझ्या असणाऱ्या या देहत्याग हरकत नाही. मग कामदेवांनी त्या ठिकाणी आपले असणारे पिता वसंत बहार त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. तेही आले. वसंत ऋतूमध्ये जसा बहर येतो तसं संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी बहरून गेलं. सुंदर अशा प्रकारे मंद मंद म्युझिक त्या ठिकाणी चालू, संगीत चालू. त्या संगीत शास्त्राच्या तालावरती त्या कामदेवानं त्या ठिकाणी आपला असणारा नृत्य आविष्कार करून आणि आपली असणारी काममोहिनी महादेवांवरती त्या ठिकाणी चालवतात. सुंदर अशा प्रकारे ते असणारं संगीत त्या ठिकाणी चालू. कामदेव त्या ठिकाणी नृत्य आविष्कार करून भगवान महादेवांना काममोहिनी घालून जाग करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीने त्या संगीताच्या माध्यमातून, त्या नृत्याच्या माध्यमातून आपला कला आविष्कार दाखवून संपूर्ण असणारं वातावरण त्या ठिकाणी एवढं जबरदस्त तयार होतं की या असणाऱ्या वातावरणाचा प्रभाव भगवान शिवजींच्या ध्यानावरती होतो. आणि तात्काळ भगवान शिवजी लगेच ध्यानातून बाहेर येतात. लगेच त्या ठिकाणी कामदेव थांबतात. आणि ती जागे ज्यावेळेस होतात, हे सगळा हा कलाविष्कार चालू असताना कामाचा असणारा बाण मारला जातो. आणि तो बाण लागल्यामुळे त्या ठिकाणी शिवजी त्या ध्यानातून बाहेर येतात. शिवजी ध्यानातून बाहेर येतात. आजूबाजूला बघितलं, माझं ध्यान भंग होण्याकरता ही सगळी रचना तयार केली. कोणी केली, कोण आहे? समोर बघितलं, कामदेवाला तिसरा डोळा उघडा झाला. लगेच कामदेव बसले. लगेच कामदेवाची असणारी पत्नी ती असणारी व्यक्ती तिथे आली. म्हणजे देवा
अशा अशा कार्याकरता त्या ठिकाणी तुम्हाला जागृत केलं आणि तुम्ही माझ्या पतीला त्या ठिकाणी असंही केलं. मग महादेव म्हटले काळजी करू नको, तुझा पती जरी आता त्या ठिकाणी भस्म झाला असेल तर जेव्हा तू त्याची आठवण करशील त्यावेळेस तो तुझ्या समोर प्रकट होईल. फक्त त्याला शरीर राहणार नाही म्हणून कामदेवाला तिथून पुढे एक नाव प्राप्त झालं अनंग. म्हणून हा असणारा अंगरहित असणारा काम संपूर्ण सृष्टीमध्ये सगळ्यांनाच त्या ठिकाणी बाधतो. चांगल्या ठिकाणी बांधला तर काहीतरी चांगलं त्या ठिकाणी निर्मिती होते, नको त्या ठिकाणी बांधलं तर मग नको ते आपल्या समोर त्या ठिकाणी येतं. तर तिला त्या ठिकाणी सांगितलं आणि हाच असणारा कामदेव पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचा अवतार कार्य झाल्याच्या नंतर त्यांचा विवाह झाला. रुक्मिणी माता त्यांना एक पुत्र झाला ज्याचं नाव होतं प्रद्युम्न. हाच कामदेव प्रद्युम्न रूपानं जन्माला आला. 100 असुरांना त्याला ठिकाणी पळून नेलं, समुद्रामध्ये टाकून दिलं, माशानं त्याला गिळलं. तो मासा एका व्याधानं पकडला, तो मासा परत राजाच्या त्या ठिकाणी स्वयंपाकगृहामध्ये दिला, तिथं तो कापला. ही रती तिथं दासी म्हणून होती, तिचं नाव होतं मायावती आणि तिथं तो असणारा प्रद्युम्न तिला भेटला. पुन्हा हा कामदेव त्या असणाऱ्या रतीला प्राप्त झाला. ही झाली रतीची कथा. आणि आता इकडे भगवान शंकर जागे झाले. कशा करता जागा केलं? पार्वती मातेने हे सगळं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, सगळ्या देवतांनी सांगितलं. आणि मग तिथून पुढे 1000 वर्ष पार्वती माता आणि शिवजी त्या असणाऱ्या वनामध्ये विहार करू लागले. परंतु शापामुळे पुत्र प्राप्ती होणं किंवा संतती होणं अशक्य प्राय होतं. परंतु तरी त्या वनामध्ये क्रीडा करत होते. सगळ्या देवांना काळजी पडली, काय करावं. मग अग्निदेवता एका भिक्षुकाचा रूप घेऊन त्या ठिकाणी गेले आणि बाहेर गेल्याच्या नंतर भिक्षा घाला हो माई, भिक्षा घाला हो माई असं त्या ठिकाणी आवाज दिला. पार्वती मातेला प्रश्न पडला काय करावं. आणि पार्वती मातेनं शिवतेज आपल्या असणाऱ्या हातामध्ये आलं आणि अग्निदेवतेला दिलं. अग्निदेवतेनं ते असणारं शिवतेज घेतलं आणि पिऊन टाकलं. पिऊन टाकल्याच्या नंतर आता ते शिवतेज होतं ते काय अग्निदेवतेला सहन होईना. नंतर अग्निदेवतेला वाटलं हे शिवतेज जर आता खाली पुन्हा टाकून द्यावा तर पृथ्वीचा शिरच्छेद करून ते खाली निघून जाईल. मग काय करावं. गंगेवरती गेली आणि गंगेमध्ये ते शिवतेज टाकून दिलं. गंगा तशी पण भगवान शिवाचीच असणारी आराध्य आहे म्हणून गंगेमध्ये ते असणारं शिवतेज सोडलं. आता गंगेत शिवतेज सोडल्याच्या नंतर तिथं 6 कृत्तिका आलेल्या होत्या, 6 माता भगिनी. हे शिवतेज त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतं. त्यांच्या शरीरात प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना गर्भ राहिला. त्यांना प्रश्न पडला काय करावं. हे जर घरी कळालं, समाजात कळालं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पुन्हा तो गर्भ त्या 6 महिलांनी त्या पुन्हा गंगेमध्ये सोडून दिला आणि गंगेत सोडल्याच्या नंतर त्या 6 जणींच्या माध्यमातून गंगेत सोडलेला तो गर्भ तो एकत्र तयार झाला. एक शिराचा, एक मस्तकाचा आणि 12 हाताचा एक मुलगा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या तृणामध्ये गवतामध्ये जन्माला आला. नारद महर्षीने तो मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. पार्वती मातेला सांगितलं. पार्वती माता इतर सगळे देवी देवता त्या ठिकाणी आले. कसा याचा जन्म झाला नारद महर्षीने सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला की शिव आणि पार्वती यांचा त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला. म्हणून सगळ्यांनी भगवान शिवाची त्या ठिकाणी आराधना केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदावसन्तं हृदयारविन्दे मम नमः. तारकासूर आणि कार्तिकेय यांचं असणारं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. आणि अशा पद्धतीने हे असणारं युद्ध चालू असताना कार्तिकेयजींनी आपला असणारा बाण मारला. तो असणारा तारकासूर त्या ठिकाणी प्राण झाला. अशा पद्धतीनं कार्तिकेयजीनं त्या असणाऱ्या तारकासुराचा वध त्या ठिकाणी केला. थोडं इकडं लक्ष द्या. आपल्याकडं वेळ कमी म्हणून एका झटक्यात त्या ठिकाणी तारकासूर मारून टाकला. नाही हसू नका ना तुम्ही, खरं सांगते मी तुम्हाला.
कवर युद्ध करतील ते, किती वेळ करतील? तिथं जेवढा वेळ चालला तेवढ्या वेळ शक्य आहे का? किती दिवस यांचं युद्ध चाललं माहिती आहे कोणाला? 1,00,000 वर्ष या दोघांचं युद्ध चालू होतं. एवढा कालावधी क्षणात लगेच कार्तिकेयांनी इथं तयार केला, तेवढ्या याच्यात त्याचा उद्धार त्या ठिकाणी करून टाकला. बोलिये कार्तिकेय महाराज की जय, जीवेश्वर भगवान की जय. या अनुषंगानं ब्रह्माजी भगवान व्यासजींना अनेक प्रकारच्या कथा सांगतायत. आजचं कथासत्र या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी आपण समर्पित करूया. उद्याच्या असणाऱ्या कथासत्रामध्ये पुन्हा भगवान गजाननांच्या असणाऱ्या अनेक लीला आपण त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आणि या असणाऱ्या लीला श्रवण करत करत भगवान गजाननांची कृपा त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं प्राप्त होईल या अनुषंगानं भजन असेल, कथा श्रवण असेल आणि इतर असणारे सहकार्य आयोजकांनी माझ्याकडे चिठ्ठी दिली. चिठ्ठीच्या माध्यमातून सांगितलं अन्नदानाची असणारी सेवा ज्या कोणाला भाविकांना घेण्याची इच्छा असेल, आपलं असणारं धन खरोखर जर शुद्ध करायची इच्छा असेल, किंवा हे पण सोडा, काही लोकांच्या घरी गडगंज पैसा आहे पण अजिबात सुख नसेल किंवा तो पैसा सुख जर देत नसेल तर त्याचा व्यय या ठिकाणी करा. पारमार्थिक क्षेत्रामध्ये दानधर्म करा. त्या माध्यमातून ते धन जर शुद्ध झालं तर निश्चित तुम्हाला त्यापासून सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सहकार्य करा. आजची झालेली सेवा भगवान गजाननांच्या चरणी, भगवान जीवेश्वरांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्णविराम देऊया. आणि सुंदर अशा प्रकारे आजची सुद्धा असणारी झाकी तुमचे असणारे पंकज भैया ठाकरे, सुंदर असे कार्तिकेयजी महाराज आणि त्याचप्रमाणे